हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाईब्स. तर आज आपण अशा राळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या अशा प्रकारे करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर पुऱ्या होतात. चला तर बघूया आपण रेसिपी. याची पुरी करणार आहोत, खुसखुशीत राळ्याची पुरी. त्यासाठी मी इथे राळं घेतलेले आहे. तुम्ही जवळून बघू शकता असे राळे असतात. तुम्हाला किराण्याच्या दुकानात उपलब्ध होतील. हे मी अर्धा किलो राळे घेतलेले आहे. ही वाटी पावशेराची ही वाटी आहे. 2 वाटी मी हे राळे घेतलेले आहेत, अर्धा किलो. सर्वप्रथम मी काय केलेले आहे, हे चांगले स्वच्छ 2-3 पाण्याने धुतले, कारण माती वगैरे कचरा असतो. त्याच्यामुळे 2-3 पाण्याने धुवून मी पूर्ण 7-8 तास हे कॉटनच्या कपड्यावर छान वाळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, अगदी फडफडीत झालेले आहेत, मस्त वाळून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे गरम करायला. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व राळे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचे जे वरचं आवरण असतं, फोलपट म्हणतात, ते निघून जाईल. भाजल्यामुळे पटकन आपल्याला मिक्सरमध्ये फिरूनच ते काढून घ्यायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण हे छान राळे 1.5 ते 2 मिनिटं सतत हलवत खमंग भाजून घेऊया. ही पहिली स्टेप. हे राळ्याची पुरी ही पूर्वी लग्नामध्ये, रुखवतामध्ये अशा पुऱ्या करायचे. आणि जुन्नर भागामध्ये, खेड जुन्नर भागामध्ये माही पौर्णिमेच्या वेळेस, यात्रेच्या वेळेस घराघरामध्ये ही राळ्याची पुरी केली जाते. अगदी पायलीने लोक करायचे पुऱ्या. अगदी सुंदर, खुसखुशीत, इतक्या टेस्टी पुऱ्या होतात. म्हणून मी आज ही रेसिपी करत आहे. खंडोबाच्या यात्रेच्या वेळेस माही पौर्णिमेला ह्या पुऱ्या केल्या जातात नैवेद्यासाठी, घराघरातून केल्या जातात. तर माझ्या मुलांना ह्या खूप आवडतात, मिस्टरांना, म्हणून मी आज ही रेसिपी करते. तर तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. अगदी सुंदर अशा पुऱ्या होतात, राळ्याच्या पुऱ्या. असं एकसारखं हलवतच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचं वरचं जे कवर असतं राळ्याचं, तर ते भाजल्या जातं आणि मिक्सरला आपण लावल्यावर ते पटकन निघणार फोलकट त्याचे वरचे. त्याच्यामुळं एकसारखं असं भाजून घ्यायचं 1 ते 1.5 मिनिटं. आता आपले 1 ते 1.5 मिनिटं झालेले आहेत. आपण एकसारखे सर्व भाजून घेतलेले आहेत. आता हे काढू, थंड करून मिक्सरला आपण घेऊया करून. आता इथे आपण राळे मस्त भाजून गार होईला ठेवलेले आहेत. तोपर्यंत आपण अर्धी वाटी आपण डाळ घेतलेली आहे, हरभरा डाळ, चना डाळ. तर ही अर्धी वाटी घेतलेली आहे. हे सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे डाळ. बाइंडिंगसाठी आपण वापरणार आहोत. आपल्या सारणाला छान बाइंडिंग येण्यासाठी अर्धी वाटी आपण ही चना डाळ वापरणार आहोत. तर ती सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायची, अशी एकसारखी हलवत, म्हणजे सगळ्या बाजूनी ती छान भाजल्या जाणार. खूप पण भाजायची नाही आपल्याला, ती साधारण भाजायची आहे. खूप अशी काळपट करायची नाहीये. बदामी रंगावरच आपल्याला भाजायची आहे. ही भाजून घेऊया आपण. आता तुम्ही बघू शकता डाळ आपण कशी भाजलेली आहे. अगदी सुगंध छान सुटलेला आहे डाळीचा, आणि बदामीसर आपण करून घेतलेली आहे. अशीच भाजायची, खूप काळी करायची नाही. आता ही पण थंड करून हे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. आता हे आपले राळे छान गार झालेले आहेत. आता आपण मिक्सरला अगदी थोडेच, तुम्ही बघू शकता, अगदी एवढेच करून घ्यायचे आहेत प्रत्येक वेळेस आपल्याला. आणि चालू बंद करूनच आपण हे करणार आहोत, म्हणजे त्याचे टरपल सगळे निघून जातील. असं सर्व आपण करून घेऊया. तुम्ही बघू शकता,
असे आपण करून घेतलेले आहेत बघा. ते फोलकट कसे त्याचे वरती वरती आलेले आहेत. तर असं सर्व आपण करून घेऊ. मग हे पाखडून काढून टाकायचे फोलकट. असं असं करून सगळे निघतात साईडला. हे आपण काढून घेऊया. आता हे आपण छान मिक्सरला चालू बंद करत करून घेतलेले आहे. आता हे आपण पाखडून घेऊ, म्हणजे ह्याचा कचरा पूर्ण जो चोथा आहे वरचं कवर ते सगळं निघून जाईल. आपण असं पाखडून घेऊया. तुम्ही बघू शकता हे बघा, हे असं सगळं आहे ना, कोंडा कोंडा निघून जातो. असं आपण करून घेऊया. तर हे आपण मिक्सरमध्ये चालू बंद करत करून घेतलेले आहेत पल्स मोडवर. बघा हा असा भुस्सा निघलेला आहे. बघा केवढा भुस्सा निघलेला आहे अर्धा किलोमध्ये. आणि हे बघा असे राळे निघालेले आहेत एका साईडला. तर आता हे राळे आपल्याला परत बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरला आणि रवाळ करून घ्यायचे. आता रव्यापेक्षा थोडं बारीक असे आपण मिक्सरला करून घेणार आहोत. करून घेऊया. हे असं आपण मिक्सरला चालू बंद करत बारीक करून घेतलेले आहेत राळे. तुम्ही बघू शकताय बघा अशा प्रकारे रव्यापेक्षा थोडं बारीक असं आपण, पिठापेक्षा थोडं जाड आणि रव्यापेक्षा थोडं बारीक असं करून घेतलेलं आहे. आणि ते परत आपल्याला चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे. आधी आपण सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया. ही भाजलेली डाळ सुद्धा आपल्याला थोडी थोडी करून प्रत्येक राळ्यामध्ये ती सुद्धा बारीक करून घ्यायची आहे. ती सुद्धा करून घेऊया. आता आपण जे मिक्सरला वाटून घेतलेलं होतं बारीक रवाळ, तुम्ही इथे बघू शकता आपण चाळून घेतलेलं आहे. आणि हे परत आपल्याला हे असं जाडसर असं वरती राहिलेलं आहे चाळणी. तर हे परत आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे सुद्धा आपण बारीक करून घेऊया. आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे. पिठापेक्षा थोडं जाड, रव्यापेक्षा थोडं कमी. आता हे आपण एका वाटीने मोजून घेणार. असं दाबून चांगलं मोजून घ्यायचं आहे. जेवढं वाटी हे भरेल तेवढंच वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी इथे दाबून भरलेलं आहे. असं किती वाट्या बसतं ते आपण बघूया आणि तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आपण हे करूया. आता आपलं हे पीठ 2 वाट्या बसलेलं आहे दाबून. तर आपण 2 वाट्याच गूळ खिसून घेतलेला आहे. आता आपल्याला हे पीठ छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. आपण कढई ठेवलेली आहे गरम करायला. आता मस्त तूप घालून भाजून घेऊया. कढईमध्ये तूप घालूया 2 चमचे साजूक तूप. आणि त्यामध्ये हे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं राळ्याचं पीठ आणि डाळ अर्धी वाटी घेतली होती आपण भाजून. ते छान आपण पिठापेक्षा थोडं जाड, रव्यापेक्षा थोडं कमी असं करून घेतलेलं आहे. छान चाळून घेतलेलं आहे. आता आपण किंचित आपण हे छान भाजून घेऊया, म्हणजे आपलं सारण हे मस्त खमंग टेस्टी होणार. खूप पण नाही भाजायचं, साधारण भाजूया आपण 2 मिनिटं तुपामध्ये. साजूक तुपामुळे छान खमंग होणार आपलं खुसखुशीत सारण. सारणाच्या पुऱ्या. आतलं सारण टेस्टी करायचं आहे आपल्याला. आतलं सारण टेस्टी तर आपल्या पुऱ्या अगदी टेस्टी. 2 मिनिटं आपण हे छान भाजून घेऊया. तर आता आपण छान राळ्याचं पीठ मस्त 2 मिनिटं चांगलं एकसारखं भाजून घेतलेलं आहे. सुगंध पण अगदी खूप सुंदर सुटलेला आहे याचा. आता आपण हे काढून घेऊया. आता आपण गूळ मेल्ट करून घेणार आहोत. त्यासाठी मी ते 4 ते 5 आपले पोहे खायचे चमचे पाणी घातलेलं आहे.
आपला गूळ छान वितळायला जाईल. आपल्याला पाक करायचा नाहीये, फक्त आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे. कढई आपली गरमच होती. आपण राळ्याचं पीठ छान भाजून घेतलं, त्याच कढईमध्ये आपण करतोय. तर पूर्ण गुठळ्या ह्याच्या मोडून घ्यायच्या, गुळाच्या मेल्ट करून घ्यायचा. आपण असं करून घेऊया. हे आपण छान गूळ चांगला वितळून घेतलेला आहे. आता आपण या पिठामध्ये घालूया. आपल्याला गाळून घ्यायचा आहे, गाळणीने हा पाक, गुळाचा पाक नाही केलेला आपण. आता आपण या पिठामध्ये छान मिक्स करून घेऊया हे गुळाचं पाणी केलेलं. आता ह्यातच आपण सुंठ पावडर घालूया अर्धा चमचा, वेलची पावडर घालूया अर्धा चमचा. वेलची मी जाडसरच करून घेतलेली आहे, ती अर्धा चमचा. आणि जायफळ पावडर अर्धा चमचा घालणार आहे आपण. किंचित अर्धा चमचापेक्षा थोडं कमी जायफळ पावडर घालणार आहे आपण. म्हणजे आपल्या ज्या राळ्याच्या पुऱ्याला टेस्ट अगदी सुंदर येणार. सारणाला सारण सुंदर तर पुऱ्या सुंदर. मिक्स करूया. आता तुम्हाला वाटतं की हे पातळ दिसतंय, पण हे थोड्या वेळाने घट्ट होत जाणार. आणि पातळ झालं तरी काही घाबरायची गरज नाही, कारण आपण लगेचच्या लगेच नाही करणार. हे आपण 4 ते 5 तास हे असं झाकून ठेवणार आहोत. आणि जर खूप फडफडीत झालं, तुम्हाला वाटलं की गुळाचा पाक कमी पडला, तर थोडंसं 1-2 चमचे पाणी गरम करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि खूप पातळ झालं तर असं राळे परत स्वच्छ करून भाजून त्याची पावडर करून टाकायला लागते. त्याच्यामुळे अगदी परफेक्ट माप घेऊनच करायचं, काही प्रॉब्लेम होत नाही. अगदी छान होतात. अगदी सोपी रेसिपी आहे. आता हे आपण सगळं एकत्र केलेलं आहे. आता हे झाकण ठेवून 4 ते 5 तास असंच ठेवून देऊया, म्हणजे हे छान फुलणार सारण आपलं. तर आता आपण राळ्याच्या पुरीचं पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी ह्याच वाटीने, सेम वाटीने 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. तर आता आपण हे मळायला घेऊया. मी चाळून घेतलेला आहे हा मैदा. तुम्ही 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. आणि त्या अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे बारीक. यामध्ये आपल्याला किंचित मीठ घालून घ्यायचं आहे. आणि मोहन घालणार आहे आपण कडकडीत. आता इथे पोह्याचे 4 चमचे आपण कडकडीत मोहन घालणार आहोत तेलाचं. मिक्स करून घेऊया सर्व. आपल्याला जास्त पातळ नाही, अगदी घट्टसरच मळायचंय. म्हणजे मीडियम मळायचं, खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही, अगदी मीडियम. आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया. आता तुम्ही बघू शकता आपण कसा मस्त गोळा मळून घेतलेला आहे. कणिक मैदा, 2 वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, मस्त अशी कणिक मळून घेतलेली आहे आपण. आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटं आपण झाकून ठेवूया. आता तुम्ही सारण बघू शकता कसं मस्त झालंय, फडफडीत अगदी. अगदी बरोबर आहे आपलं सगळं मेजरमेंट. आणि इथं कणिक सुद्धा आपण छान मळून घेतलेली आहे. तर आता आपण राळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या करून घेऊया. एवढी लाटी घेतलेली आहे, त्याला मैदा थोडासा लावून घेतलेला आहे. किंचित लाटायचं आणि जसं पुरण भरतो तसं सेम आपल्याला
ह्याच्यामध्ये सारण भरायचं आहे. सारण भरपूर भरायचं. जेवढं सारण तुम्ही भरणार तेवढी पुरी आपली छान लागणार. नाहीतर अगदी पोकळ पुरी काही कामाची नाही. सारण भरपूर भरायचं. आणि जसं आपण पुरण जसं भरतो आपण पुरणपोळी करताना सेम तसंच करायचं. आणि असं बंद करून घ्यायचं. सेम ट्रिक आहे, काहीच नाही अवघड. हाताने असं थोडंसं प्रेस करून असं करायचं, म्हणजे अगदी सगळीकडे पुरण आपलं सारण जातं. परत एकदा डीप करायचं आणि हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची, राळ्याची पुरी. आणि कडा आधी लाटायच्या छान. आणि ही पुरी खूप पातळ नसते, खूप जाड पण नसते, मीडियम असते. तेवढी आपण लाटून घेऊया. असं पारदर्शक अगदी सारण दिसलं पाहिजे एवढी लाटायची आपल्याला. बघू शकता तुम्ही असे ह्या आकाराच्या एवढ्याच असतात ह्या पुऱ्या. बघू शकता अशा आपण सर्व करून घेऊया राळ्याच्या पुऱ्या. परत एक दाखवते. एक कणकेचा छोटा गोळा घेतला, थोडासा लाटला, त्याच्यामध्ये सारण भरायचंय भरपूर. तुम्ही बघू शकता. आणि जसं आपण पुरणाच्या पोळी करताना जसं पुरण भरतो कणकेत, तसंच सेम करायचं. असं करत बंद करून घ्यायचं. सेम ट्रिक आहे, काहीच नाही अवघड. अगदी सोपी पद्धत आहे. आणि इतक्या छान खुसखुशीत मस्त अशा राळ्याच्या पुऱ्या होतात. अगदी यात्रेसाठी घरोघरी आमच्या इथे केल्या जातात. आमच्या गावी खंडोबाच्या उरसाला, माई पौर्णिमेला प्रत्येकाच्या घराघरात अगदी रात्री जागून करतात सर्वजण. हे बघा अशा. काय अवघड आहे ह्याच्यात? काहीच नाही अवघड. अशा दोन्ही साईडने एवढ्याच लाटायच्या, एवढ्या जाडीच्या लाटायच्या, जास्त जाड नाही जास्त. अशा सर्व करून घेऊया. आता तेल गरम झालेलं आहे. आपण पुऱ्या घेऊया तेलामध्ये, मस्त तळून घेऊया. अशा मस्त तळून घ्यायच्या दोन्ही साईडने. अगदी सुंदर होतात. कोणी सांजोऱ्या म्हणतं याला, कोणी राळ्याच्या पुऱ्या म्हणतं. दोन्ही एकच. काही ठिकाणी सांजोऱ्या म्हणतात, आम्ही राळ्याची पुरी म्हणतो. अशी छान खुसखुशी दोन्ही साईडने चांगली तळून घ्यायची. कशी टम्म फुगली बघा. अशा सुंदर खुसखुशीत पुऱ्या होतात. चांगल्या तळून घ्यायच्या. अशा तळायच्या. बघू शकता किती सुंदर झालेल्या आहेत सांजोऱ्या. दोन्ही साईडने दाखवते मी तुम्हाला. या साईडने पण बघा आणि या साईडने पण बघा. अगदी सुंदर झालेल्या. आता दुसरी घालून दाखवते मी. दुसरी तळूया आता आपण. बघू शकता मस्त होतात. एक साईड झाली की पलटी करायची, दुसरी साईड. दोन्ही साईडने छान करून घ्यायच्या. कशा फुगल्यात बघा तुम्ही टम्म. अगदी मस्त रेसिपी आहे. तुम्हाला आवडेल आणि घरातले सुद्धा लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच आवडीने खाणाऱ्या खुसखुशीत राळ्याच्या पुऱ्या.
तुम्ही सारण आदल्या दिवशी रात्री करून ठेवलं, दुसऱ्या दिवशी सकाळी पुऱ्या करू शकता. रात्रभर भिजलं तरी अजून चांगलं मोरलं जातं ते. ही सुद्धा काढून घेऊया आपण. बघा कशी झाली सांजोरी. असा करून घ्यायचा सर्व. मी असं सर्व करून घेते. ही सुद्धा दाखवते तुम्हाला. मस्त तेल व्यवस्थित छान गरम झालं ना की चांगलं होतात एक दोन्ही साईडनी. मस्त फुगतात सुद्धा आणि खुसखुशीत होतात. अगदी खायला अगदी होटाने तुटणार अशा होतात. बघू शकता तुम्ही अशा सुंदर बनवल्यात. अशा सर्व आपण तळून घेऊया. तर आज मी इथे राळ्याच्या अशा सुंदर खुसखुशीत पुऱ्या करून दाखवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. जवळून सुद्धा अगदी सुंदर झालेल्या आहेत खुसखुशीत. मी तुम्हाला एक मोडून सुद्धा दाखवते. अगदी इतकी होटाने सुद्धा तुटणार अशी मस्त राळ्याची पुरी. आतून सारण बघा कसं मस्त भरलेलं आहे बघा. आतून सारण सुद्धा इतकं भरलेलं आहे मी. आणि अगदी सहज अशी तुटणार अशी मऊ खुसखुशीत अशी मी राळ्याची पुरी इथे केलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच मी छान छान रेसिपी घेऊन येते. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या असेल तर कमेंट करा छान छान. भेटू आपण पुढच्या रेसिपीला. बाय.